काय हो, तुम्ही कधी कांद्यावरती रवा घालून पाहिलं का? अहो, पहिल्यांदाच मी रेसिपी बनवली आणि एवढी भन्नाट झाली होती, काय सांगू तुम्हाला, एकच नंबर झाली होती. म्हटलं नाही, आता चला रेसिपी तर तुमच्यासोबत शेअर केलीच पाहिजे. त्यासाठी काय करायचं बघा, टोपल्यातले 2 कांदे घ्यायचे. आता तुम्ही जितक्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवणार आहात, तितके कांदे तुम्हाला घ्यायचे आहेत. 2 कांदे घेतले, छान साल काढून घेतली. काळा कांदा असेल पाटीचा, तर तो स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याच्यानंतर चिरून घ्यायचा. उभा लांब कट करून घ्यायचा आहे. सुरीनं करा किंवा मग बटाट्याची साल काढायची असते, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याप्रमाणे सुद्धा करू शकता. मोकळे करून घ्यायचे, एका बाउलमध्ये काढून घ्यायचा कांदा. नंतर त्याच्यावरती रवा घालायचा आहे. रवा घालून छान मिक्स करून घ्यायचा हाताने चोळून. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा मिरे पावडर घालायची, चिरून घेतलेली मिरची घालायची, भरपूर सारी कोथिंबीर घालायची, ओवा हातावरती चोळून 1 चमचा घालायचा, मिरची पावडर अर्धा चमचा, हळद पावडर अर्धा चमचा, त्याच्यानंतर 2 चमचे आंबट दही घालायचं. जास्त आंबट असेल तर 1च चमचा वापरा. त्याच्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं. पाव कप पाणी घालायचं आणि एक साईडला आपल्याला 10 मिनिटासाठी हे बॅटर सगळं ठेवून द्यायचं आहे. त्याच्यासोबत खाण्यासाठी एक चटपटी चटणी करूया. कढईमध्ये तेल घातलं, तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तेलावरती. त्याच्यानंतर कढीपत्ता घालायचा, त्याच्यामध्ये 2 लाल मिरच्या घालायच्या, टोमॅटो बारीक कट करून उभा लांब कट करून घालायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तीळ घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा मिरची पावडर घालायची. पाणी घालून छान अशी इथे आपली चटणी तयार करून घेतलेली आहे. चटणी खाण्यासाठी एकच नंबर लागते, चटपटीत होते. नक्की बनवा ही सुद्धा चटणी. आता जे बॅटर बनवून आपण ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला कोणतीही पिठं घालायची आहेत. त्याच्यामध्ये आम्ही गव्हाचं पीठ घातलेलं आहे. तुमच्याकडे जे पिठं असतील, तुम्हाला जे आवडतील पौष्टिक, ते पिठं तुम्ही बाजरीचं, गव्हाचं, ज्वारीचं किंवा बेसनचं कोणतंही घालू शकता. मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर तव्याला तेल लावलं, त्या तव्यावरती बघा हातानेच आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि छान पसरून द्यायचं आहे. अशा पद्धतीने 2-3 मी बनवून घेतले. झाकण ठेवून छान दोन्ही बाजूनी खरपूस मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे. गरमागरम खरपूस भाजून घेतले की खायलासुद्धा तितकेच भारी लागतात. गरमागरम आपल्या चटपटीत चटणीबरोबर खायचे. आणि मग काय, मुलांनासुद्धा या पद्धतीने बनवून द्या. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. नेहमीचा नाश्ता खाऊन तुम्हीसुद्धा बोर झाला असेल तर नक्की हा कांद्याचा पराठा एक वेळा बनवून पहा. एकच नंबर लागतो. एकदाच बनवली होती रेसिपी, पण नेहमी आता आठवड्यातून 1-2 वेळा माझ्या घरी बनते. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला मात्र फॉलो करा.